नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे माणुसकीची किंमत. अमेरिकेतल्या एका आडबाजूच्या शहरातील आडबाजूला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्या वेळी एक वृद्ध जोडपं शिरलं. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. थंड वादळी वारे वाहत होते. प्रचंड थंडी पडलेली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपं हॉटेलात शिरलं तेव्हा थंडीने त्यांचं अंग थरथरत होतं. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेलेच होते. तसे त्यांचे कपडे देखील सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काउंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसलेला होता. आम्हाला आजची रात्र राहण्यासाठी या हॉटेलात रूम मिळेल का? त्या म्हाताऱ्या आजीबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारलं. सॉरी मॅम, आज हॉटेलमध्ये सगळ्या रूम्स फुल आहेत. एकही रूम शिल्लक नाही, त्या निग्रो तरुणाने सांगितलं. पण सांगताना त्याचा चेहरा असा झाला होता की हॉटेलात एकही रूम शिल्लक नाही हा जणू काही त्याचा खूप मोठा अपराधच असावा. बघा ना, काही जमलं तर, हवं तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलं तरी चालेल, म्हातारबुवा म्हणाले. थोडक्यात त्या रूमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खिशात घालावेत असेच ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे त्यांना वाटेना. हे बघा, मी तुम्हाला माझी रूम देऊ शकतो. माझी रूम तशी छोटीच आहे, परंतु त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रूम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणून देतो, त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल. असं म्हणून तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला निघून गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे 2 कप आणि सोबत कुकीज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघून गेला. थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिक्कीतून एक जाडजूड बॅग काढत असताना त्याला दिसले. थांबा, मी तुम्हाला मदत करतो, असं म्हणून तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढून हॉटेलमध्ये घेऊन आला. चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो, तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रूमपाशी घेऊन आला. ही घ्या किल्ली, काही लागलं तर तुम्ही मला हाक मारा, असं तो निग्रो तरुण म्हणाला. तू कुठे झोपणार? त्या आजीबाईंनी त्या निग्रो तरुणाला विचारलं. तुम्ही माझी काळजी करू नका, मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लीपिंग बॅग आहे. गुड नाईट, तो निग्रो तरुण म्हणाला आणि हॉलमध्ये झोपण्यासाठी निघूनही गेला. आजीबाईंनी खोलीचं दार उघडलं. खोली तशी लहानशीच होती, पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचं बाथरूम पण स्वच्छ करून ठेवलेलं होतं. खोलीचा हीटरसुद्धा चालू करून ठेवला होता. तसेच पलंगावर 2 इस्त्री केलेले नाईट गाऊन्स देखील ठेवलेले होते. प्यायचे पाणी देखील त्याने आठवणीने भरून ठेवलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचं होतं. किती पैसे झाले? त्या आजोबांनी त्या निग्रो तरुणाला विचारलं. पैशाचं आपण नंतर बघू, आधी चांगला ब्रेकफास्ट करा तुम्ही. मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो, असं सांगून तो निग्रो तरुण पॅन्ट्रीमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑमलेट, टोस्ट आणि गरमागरम कॉफी घेऊन तो परत आला. किती पैसे द्यायचे? त्या म्हातारबुवांनी ब्रेकफास्ट झाल्यानंतर त्या निग्रो तरुणाला विचारलं. त्याचं असं आहे, मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती, त्यामुळे त्याचे काही पैसे नाहीत.
तो निग्रो तरुण म्हणाला. असं कसं? बरं, मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे? त्या आजीबाईंनी विचारलं. मॅडम, मला आईवडील नाहीत. माझे आईवडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहिलं आणि मला माझे आईवडील आठवले. आज जर माझे आईवडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडून चहाचे आणि नाश्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना. मग मला तुमच्याकडून त्याचे पैसेही नकोत, तो निग्रो तरुण म्हणाला. तो निग्रो तरुण काउंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातून काही पैसे काढून हॉटेलच्या गल्ल्यात टाकू लागला. म्हातारबुवा कुतूहलाने ते बघत होते. त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी जो चहा घेतला होता आणि जो ब्रेकफास्ट घेतला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिशातून हॉटेलच्या गल्ल्यात टाकत होता. आता ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिक्कीत आणून ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. थांबा, मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी आणून देतो, असं म्हणून त्याने त्या दोन्हीही बाटल्या स्वच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरून आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते. हे पहा, आम्हाला या ठिकाणी जायचं आहे. आम्ही या गावात नवीनच आहोत. आम्हाला कसं जायचं हे सांगायला थोडी मदत करणार का तुम्ही? आजोबांनी विचारलं. थोडं थांबा, असं म्हणून तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला, आता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा, हा रस्ता तुम्हाला सरळ तेथेच घेऊन जाईल. म्हातारबुवांनी बघितलं. त्या तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केलेल्या होत्या. त्या आजीबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मानताना म्हणाल्या, तुझे नाव काय आहे? तुझे बिझनेस कार्ड असेलच ना? ते मला तू देशील का? सॉरी मॅम, माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही, कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझं नाव लिहून देतो. परत या बाजूला आलात तर आमच्या हॉटेलवर जरूर या. असं म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातून हॉटेलचं बिझनेस कार्ड बाहेर काढलं आणि त्यावर पेनने आपलं नाव लिहून ते कार्ड आजीबाईंना दिलं. 15 दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा असं म्हणून त्याने उघडून बघितला. ओ कॅफे हॉटेलचे लेटरहेड बघून तो चमकला. ओ कॅफे ही त्या काळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकित होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असायची. ओ कॅफे हॉटेलकडून कसले पत्र आले आहे हे पाहावे म्हणून तो पत्र वाचू लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकित हॉटेल सुरू झालेलं होतं. तिथे त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल कसा आला याचं त्याला आश्चर्यच वाटत होतं. तो इंटरव्ह्यूच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करून आणि आपली फाईल घेऊन इंटरव्ह्यूला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झालं असं त्याला वाटलं. त्याने रिसेप्शन काउंटरवर आपलं इंटरव्ह्यूचं लेटर दिलं. त्याला सांगण्यात आलं की हॉटेलचे चेअरमन साहब स्वतः त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहेत.
त्याला आता खूपच आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या 7व्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. त्यांचं ऑफिस चांगलं भव्य होतं. थोड्याच वेळात त्याला आत बोलवण्यात आलं. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिनमध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच. चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसलेले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते. मी जॉन ओ किफे, या माझ्या पत्नी लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या मालकीची आहेत, ते आजोबा म्हणाले. त्या दिवशी रात्री तू आम्हाला जी माणुसकीची वागणूक दिलीस त्यामुळे आम्ही अत्यंत भारावून गेलेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही, आजीबाई म्हणाल्या. मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसंच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तू आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणून जॉईन होशील का? ओ किफे साहेब म्हणाले. जनरल मॅनेजर? तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता. सर, पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझं शिक्षण. आम्ही तुझी सर्व माहिती काढलेली आहे, ओ किफे साहेब मध्येच त्याला थांबवत म्हणाले. घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारसं शिक्षण घेता आलेलं नाही हे आम्हाला कळालं. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे तुला कुठे चान्स मिळत नाही हे देखील आम्हाला समजतं. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही, ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा रंग, जाती, धर्म असा काहीही भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्त्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परीक्षा घेत होतो. त्यात तू उत्तम मार्काने पास झाला आहेस. जेव्हा तू आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातून हॉटेलच्या गल्ल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तू नुसताच प्रामाणिक नाहीस, तर उत्तम कॅरेक्टर असलेला माणूस आहेस. आमच्या या हॉटेलचा जनरल मॅनेजर म्हणून तुझं स्वागत असो, ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेक हँड केला. कधी कधी माणुसकीची आणि कॅरेक्टरची अशी पण किंमत मिळते. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.